Hello, good afternoon to all, and namaste, my dear little students and their parents. I am Mr. Gores himself. I am going to teach you from Maharashtra Vidyalaya Bansarola. I am going to teach you today my English book 6th. मी तुम्हाला आज 6वीचे इंग्रजीचे पुस्तक शिकविणार आहे. The name of the lesson is How Glass is Made. काच कसा बनवला जातो. पेज नंबर 44. My English book 6th. Glass is one of the most beautiful substance that we see. आपण पाहत असलेल्या वस्तूपैकी काच ही अत्यंत सुंदर अशी गोष्ट आहे. अराउंड अस, आपल्या अवतीभोवती, जस्ट टेक अ लुक अराउंड युअरसेल्फ अँड सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाइंड दॅट आर मेड ऑफ ग्लास. तुम्ही अवतीभोवती एकदा नजर फिरवून पहा की किती वस्तूमध्ये काच वापरलेला आहे आणि किती वस्तू काचाच्या बनलेल्या आहेत. लाईट बल्ब्स काचाचे बनलेले आहेत, बॉटल्स काचाच्या बनलेल्या आहेत, जार्स काचाचे आहेत, ग्लासेस काचाचे आहेत आणि त्याचबरोबर चष्म्याचे जे ग्लासेस असतात ते सुद्धा काचाचेच आहेत. रीडिंग ग्लासेस, वाचन करण्याचे ग्लासेस जे आहेत ते काचाचे बनलेले आहेत. मार्बल्स, गोट्या काचाच्या बनलेल्या आहेत. विंडो पॅन्स, खिडकीचे तावदाने काचाची बनलेली आहेत. टू नेम जस्ट अ फ्यू. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांना आपण नावे देऊ शकतो, त्या काचाच्या बनलेल्या आहेत. वेअर डज धिस ग्लास कम फ्रॉम. हा काच कुठून येतो बरं. हाऊ ग्लास इज मेड. काच कसा बनवला जातो. द ग्लास that is used to make so many everyday things is man-made material. काच हा कृत्रिम पदार्थ आहे, म्हणजे तो मानव निर्मित आहे. काच हा निसर्गतः बनलेला नाही. कॅन यू गेस. तुम्ही तर्क करू शकता का. व्हॉट इट इज मेड फ्रॉम. ही काच कशापासून बनलेला असेल. इट मे सिम अनबिलिव्हेबल. खरंच ही गोष्ट ही अविश्वसनीय आहे, विश्वास ठेवता न येण्याजोगी आहे. बट धिस क्लिअर. परंतु हे स्पष्ट, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युअली मेड फ्रॉम सँड. अशी ही ट्रान्सपरंट वस्तू जी पारदर्शी, आरपार आपण त्याच्यामधून पाहू शकतो, अशी ही वस्तू SAND सँड. सँड म्हणजे वाळूपासून बनलेली आहे. ग्लास इज मेड बाय हीटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड. एक अशी स्वच्छ पांढऱ्या रंगाची वाळू असते आणि अशा ह्या वाळूला याचं मिश्रण असतं. केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. सोडा आणि लाईम याचं केमिकल एकत्र करून त्या वाळूला खूप उष्ण केलं जातं. या मिक्सरला खूप गरम केलं जातं. द मिक्सचर इज हीटड इन अ फर्नन्स. आणि अशा प्रकारची एक भट्टी तयार केली जाते आणि अशा मिश्रणाला एकत्रितपणे उष्णता दिली जाते. टिल इट टर्न्स इन टू हॉट. आणि ते अतिशय उष्ण बनविलं जातं. लिक्विड ग्लास. आणि त्याची स्टेट ही द्रव रूपामध्ये आणली जाते. व्हेन इट कूल्स डाऊन. जेव्हा ते थंड होत जातं, इट बिकेम्स स्टीफ अँड हार्ड. त्यानंतर ते स्टीफ आणि हार्ड बनत जातं. हाऊ ग्लास इज शार्पड. ग्लास शार्प कसा केला जातो. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टीफ. या ठिकाणी आपण
स्टीप या शब्दाचा अर्थ ऑनलाईन पाहू. STIFF. स्टिफ मिनिंग इन मराठी. स्टिफ म्हणजे ताठ, ताठर. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, ज्यावेळेस हा ग्लास थंड बनतो. स्टीप अँड हार्ड, तो कडक असतो आणि हार्ड कठीण असतो. इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट, त्याला आकार देता येत नाही. ग्लास इज ब्रिटल, BRITTLE, brittle. BRITTLE, brittle meaning in Marathi. महत्त्व कमी करणे, महत्त्व कमी लेखणे. BRITTLE, ब्रिटल म्हणजे महत्त्व कमी करणे, महत्त्व कमी लेखणे. ब्रिटल, BRITTLE, ब्रिटल. ग्लास इज ब्रिटल. आता या ग्लासचे महत्त्व कमी करावे लागेल. दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. याचा असा अर्थ होतो की हा कमी प्रतीचा काच हा लवकर तुकडे तुकडे होतो. इट हॅज टू बी शेप्ड, म्हणून त्याला आकार द्यावा लागतो. इंटू डिफरंट आर्टिकल्स, वेगवेगळ्या कलाकृतीमध्ये. when it is still hot and soft, ज्या वेळेस तो गरम असतो आणि मऊ असतो त्याच वेळेस याला आकार द्यावा लागतो. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक लिक्विड, खूप गरम असा काच हा लिक्विड स्वरूपामध्ये असतो, पातळ स्वरूपामध्ये असतो, द्रव रूपामध्ये. यू कॅन पोर इट, जसं पाणी आपण ओततो तसं त्या काचाच्या द्रावणाला आपण ओतू शकतो. माउल्ड इट, तो कोणत्याही प्रकारच्या साच्यामध्ये ओतला जाऊ शकतो म्हणून त्याला आकार मिळतो. रोल इट, त्याला आपण गोल फिरवू शकतो. प्रेस इट, त्याला आपण दाबू शकतो. ऑर इवन ब्लो इट लाईक टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स, त्याचबरोबर आपण त्याला ब्लो देखील करू शकतो ज्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार मिळतील. हॉट लिक्विड ग्लास इज पोर्ड इनटू माउल्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे साचे असतात त्याच्यामध्ये गरम लिक्विड पातळ असा काच त्या ठिकाणी ओतला जातो. अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती करण्यासाठी त्याला हार्डन केलं जातं. ऑफ व्हराईज शेप्स अँड साईज, वेगवेगळ्या प्रकारचे आकार आणि साईज, वेगवेगळ्या प्रकारच्या लांबी रुंदीमधील आकार. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स, त्याचे फ्लॅट शीटसुद्धा आपल्याला
बनवता येऊ शकतात. म्हणजे फ्लॅट शीट म्हणजे पातळ आणि समांतर असा काच किंवा जाड आणि समांतर असा काच. मेटल टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट ऑफ इवन थिकनेस. त्याचा जाडपणा सुद्धा आपल्याला वाढवला जाऊ शकतो. गॉब्स ऑफ हॉट, GOBS, गॉब्स. गॉब्स मिनिंग्स इन मराठी काय होतो याचा अर्थ? इंग्लिश टू मराठी गॉब. खाकरा, याचा अर्थ खाकरा असा होतो. Gobs of hot liquid glass can be blown into. त्याचं बॉटल्स तयार करू शकतो. म्हणजे खाकरा प्रकारचा जो ग्लास आहे त्या प्रकारच्या ग्लासमधून आपल्याला बाटल्या तयार करता येतात. बल्ब्स तयार करता येतो. ग्लासेस काचा तयार करता येतात. अँड अदर ऑब्जेक्ट्स, आणि इतर ऑब्जेक्ट्स त्या ठिकाणी आपल्याला वस्तू त्या ठिकाणी तयार करता येतात. Liquid glass can also be drawn out into very thin fibers or glass wool. Some properties of glass. काचेची काही वैशिष्ट्ये. काचेची काही वैशिष्ट्ये. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. ग्लास हॅज मेनी यूजफुल प्रॉपर्टीज. काचाची खूप वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. इट इज ट्रान्सपरंट, तो पारदर्शक आहे. यू कॅन सी, तुम्ही पाहू शकता. काचाच्या पलीकडली आपल्याला जशास तसे दिसते. थ्रू इट, इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड, तो मजबूत असतो, तो कठीण असतो. अँड कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट, आणि त्याच्यावर जास्तीचे वजन ठेवले जाऊ शकते. इट इज इम्परेबल, इट डज नॉट अलो water or other liquids to pass through, and it does not get soggy or stained itself. या ठिकाणी इम्परेबल या शब्दाचा अर्थ असा दिलेला आहे की त्यामधून आपल्याला पाणी आरपार करता येत नाही, किंवा एखादं लिक्विड आरपार करता येत नाही, किंवा एखादी वस्तू त्याच्यातून आरपार जाऊन तो काच जशास तसा राहू शकत नाही. इट डझंट गेट सॉगी or stained itself. Soggy, meaning of soggy, SOZZY. Soggy means चिडखोर. स्वागीचा अर्थ या ठिकाणी चिडखोर असा दिलेला आहे.
त्यानंतर स्टेन्ड और स्टेन्ड, स्टेन्ड म्हणजे डाग पडलेला इटसेल्फ. ग्लास हॅज नो इफेक्ट. ग्लासला स्वतःचे काही इफेक्ट नसतात. ऑन द फूड, उदाहरणार्थ ग्लास दुसऱ्या एखाद्या पदार्थावर स्वतःचा इफेक्ट करीत नाही. काचामध्ये तुम्ही अन्न ठेवले, काचामुळे तो अन्न खराब होणार नाही. वॉटर, पाणी त्या काचामध्ये खराब होणार नाही. और अदर सबस्टन्स स्टोर्ड इन इट. तुम्ही त्या काचामध्ये जे काही सबस्टन्स म्हणजे पदार्थ, सबस्टन्सेस स्टोअर केलेले आहेत त्याच्यावरही काही परिणाम पडणार नाही. अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचे झाले म्हणजे इट डझंट इम्पार्ट अ स्मेल और टेस्ट टू देम. स्वतःचा सुगंध किंवा स्वतःची चव तो दुसऱ्याला देत नाही. ऑर्डिनरी ग्लास, सामान्य ग्लास, सामान्य काच, हॅज अ स्मूथ सरफेस, त्याला मऊ असा पृष्ठभाग असतो. अँड इट कॅन बी वॉश्ड, तो धुतला जाऊ शकतो इझिली. अँड ॲट लास्ट बट नॉट द least important is the fact that it looks beautiful. तरीही तो सुंदर दिसतो. नो वंडर्ड देन, आणि यामध्ये काही कुतूहल करायची आवश्यकता नाही. नंतर देन इट इज यूज्ड टू मेक सो मेनी थिंग्स, आणि अनेक वस्तू बनवण्यासाठी काच उपयुक्त आहे. ही सर्व काचाची वैशिष्ट्ये आहेत. सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की हे प्रकरण जे आहे हाऊ ग्लास इज मेड, हा पूर्ण धडा तुम्ही होमवर्कच्या वहीमध्ये लिहायचा आहे. राईट धिस फुल लेसन इन होमवर्क. नेम ऑफ द लेसन इज हाऊ ग्लास इज मेड. नाऊ कलर्ड ग्लास. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस. सामान्य काच हा रंगहीन असतो. बट it is possible to produce colored and transparent glass. परंतु ही गोष्ट शक्य आहे की रंगीत काच आणि पारदर्शक काच आपल्याला बनवता येतो. बाय यूजिंग डिफरंट कॉम्बिनेशन्स और केमिकल्स, वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स आणि केमिकल म्हणजे रसायने या ठिकाणी वापरून इन द ग्लास मेकिंग प्रोसेस, आणि त्या काचामध्ये विशिष्ट प्रकारची प्रोसेसिंग करून ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देता येतात. ब्ल्यू, निळा, व्हायलट, निळसर जांभळा. टर्क्वाइज, TURQUOISE, टर्क्वाइज, TURQUOISE. TURQUOISE. याचा अर्थ होतो नीलमणी. म्हणजे अशा प्रकारचा जर काच वेगवेगळ्या अँगलनं शेप देऊन तयार केला तर तो नीलमणीसारखा चमकतो. त्याच्यामधून निळा प्रकाश रिफ्लेक्ट होऊन तो अतिशय सुंदर दिसत असतो. त्याला नीलमणी कलर असे म्हणतात. म्हणजे निळ्या कलरचा प्रकाश, परंतु अतिशय तो कसा आकर्षक असेल. या पाठातील अशा प्रकारचे जे आपल्याला अवघड शब्द वाटतात
त्याची आपण लिस्ट करायची आहे आणि अशा प्रकारे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला नक्कीच सर्व शब्दांचा अर्थ या ठिकाणी कळणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न पडेल की तुम्हाला त्याचा अर्थ सापडला नाही, त्या ठिकाणी तुम्ही मला फोन करून विचारायचं आहे किंवा व्हॉट्सॲपवर त्या शब्दाचा अर्थ विचारायचा आहे. रुबी रेड, बघा या ठिकाणी लाल रंगाचा रुबी माणिक मोती. पिंक अंबर, त्याच्यानंतर पिंक गुलाबी कलरचा आणि अंबर म्हणजे अंबर आकाशाच्या रंगाचा. ऑरेंज संत्री रंगाचा. डीप येलो गडद पिवळ्या रंगाचा. पर्पल, पर्पल PURPLE पर्पल. पर्पल म्हणजे कसला बघा, आपण पाहूयात. पर्पल म्हणजे जांभळा आहे. आपण याच्यापूर्वी व्हायलेट असा एक शब्द पाहिला होता. हे दोन शब्द एकमेकाशी जुळतात. पर्पल म्हणजे जांभळा, तर व्हायलेट म्हणजे काय पाहू आपण. VOILET. व्हायलेट म्हणजे सुद्धा जांभळा. म्हणजे या दोन्ही शब्दाचा अर्थ या ठिकाणी एकच दाखवलेला आहे. त्यामुळे कधीकधी आपल्या मनाची दुविधा अवस्था होत असते, परंतु या ठिकाणी आपण तपासून पाहायचं आहे. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्या मनाचा गोंधळ दूर होण्यासाठी आपण शब्द चेक करून पाहिले पाहिजेत, तपासले पाहिजेत. आता या ठिकाणी अजून एक नवीन रंग दिलेला आहे. आपल्याला वेळ लागला तर लागू द्या, परंतु या सर्व शब्दांचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. AMETHYST ॲमेथिस्ट असा नावाचा एक कलर आहे. AMETHYST. AMETHYST. मिनिंग इन मराठी काय होतो याचा अर्थ. ॲमेथिस्ट, AMETHYST ॲमेथिस्ट. याकृत म्हणजे याचा परत अजून रंग म्हणजे जांभूळसर रंगाचा मौल्यवान खडा. म्हणजे बघा 3 रंग दिलेले आहेत, त्याच्यामध्ये नक्कीच शेडमध्ये फरक असणार आहे. कमी जास्त शेड त्याचा असणार आहे. त्याचे अर्थ एकसारखे यायला लागलेले. जांभूळसर रंगाचा मौल्यवान खडा या ठिकाणी या काचाचा तयार होऊ शकतो. मी तुम्हाला मुद्दाम गुगल डिक्शनरीमधून या सर्व शब्दांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या मागे आपला एकच हेतू आहे की एकाही शब्दाचा अर्थ म्हणजे विद्यार्थ्यांना समजणार नाही असं होऊ नये. सर्व शब्दाचे अर्थ विद्यार्थ्यांना समजले पाहिजेत असाच हेतू आहे. डार्क ग्रीन म्हणजे गडद हिरवा. या ठिकाणी इवन ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काळा पांढरा असा सुद्धा या ठिकाणी असू शकतो. या ठिकाणी एक काचेची डिझाईन या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण वर उल्लेखलेल्या सर्वच रंगाचा वापर या काचेच्या डिझाईनमध्ये केलेला आहे. बघा ही किती सुंदर कलाकृती दिसत आहे. स्टेन्ड ग्लास. स्टेन्ड ग्लास म्हणजे रंगवलेले ग्लास. कलर्ड ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स. रंगवलेल्या काचांचा उपयोग
या ठिकाणी सुंदर चित्र काढण्यासाठी केला जातो. एस्पेशली इन विंडो पेन्स, खास करून हा खिडकीच्या तावदानामध्ये वापरला जातो. सच विंडोज आर नोन ॲज स्टेन्ड ग्लास. आणि अशा प्रकारच्या काचेच्या कलाकृतीला हे स्टेन्ड ग्लास असं म्हटलेलं. ही त्याची व्याख्या आहे, डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन तुम्ही प्रश्न तयार करून लिहू शकता की व्हॉट आर द स्टेन्ड ग्लासेस. त्याचं उत्तर या ठिकाणी हे असं लिहू शकता. कलर्ड ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स especially in window panes. Such windows are known as stained glasses of windows. They are seen mostly in churches. चर्च असतात त्या ठिकाणी अशा प्रकारची ग्लासेसच्या खिडक्या बसवलेल्या असतात. Colored glass can also be used to make beautiful sculptures. SCUL skull, PTURES sculptures, PTURES sculptures. CLUPTURES स्कल्पचर्स. या ठिकाणी SCU आपण स्कल्पचर्स शब्द पाहत आहोत, स्कल्पचर्स नाही. या ठिकाणी पाहू याचा अर्थ काय होतो. स्कल्पचर्स या शब्दाचा अर्थ या ठिकाणी SCULPTURE स्कल्पचर म्हणजे शिल्पकला. या साह्याने आपल्याला शिल्पकलासुद्धा तयार करता येऊ शकते. यानंतर डेकोरेटिव्ह म्हणजे सजवणी. आणि SC या ठिकाणी आपण या शब्दावर जरा जोर देऊयात. शिल्पकला असा याचा अर्थ होतो. SCULPTURES स्कल्पचर्स म्हणजे शिल्पकला. आपण हा शब्द 5 वेळेस म्हणूया. SCULPTURES स्कल्पचर्स म्हणजे शिल्पकला. SCULPTURES स्कल्पचर्स म्हणजे शिल्पकला. और डेकोरेटिव्ह आर्टिकल्स किंवा सजवलेले आर्टिकल्स आपल्याला या ठिकाणी बनवता येतात. इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास यूजिंग स्पेशल केमिकल्स अँड प्रोसेसेस. खास केमिकल्स, रसायनाने आणि अभिक्रियाने या ठिकाणी आपण या ग्लासवर पेंटिंगसुद्धा करू शकतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे काचेच्या वस्तू या ठिकाणी तयार करून दाखवलेल्या आहेत. ग्लासेस आहेत, त्यानंतर वाट्या आहेत, मासा आहे, बॉटली आहे, भरणी आहे, जार आहे. लास्ट पॉइंट इज ग्लास कॅन बी रिसायकल्ड. अशा प्रकारे फुटलेल्या काचापासून आणखी नवीन काच तयार करता येतो. अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज 100% रिसायकेबल. 100% याचा पुनर्वापर करता येतो. ओल्ड ग्लास कॅन बी यूज्ड टू मेक न्यू ग्लास
any number of times. Cycling, recycling glass in this manner in a much cheaper. रिसायकलिंग ग्लास म्हणजे काचेचा पुनर्वापर करणे हे अतिशय स्वस्त गोष्ट आहे. दॅन मेकिंग न्यू ग्लास, नवीन ग्लास बनवायला खूप खर्च येतो, परंतु जुन्या काचापासून नवीन काच बनवायला खूप कमी खर्च येतो. फ्रॉम रॉ मटेरियल्स, त्या ठिकाणी कच्चा माल असतो, त्यापासून आपण हा नवीन काच बनवू शकतो. इट रिक्वायर्स, त्याला या गोष्टीची आवश्यकता आहे. मच लेस हीट, त्याला कमी प्रमाणामध्ये उष्णता द्यावी लागते, उष्णता देण्याचा खर्च वाचतो. अँड अ लॉट ऑफ एनर्जी सेव्ड, आणि त्या ठिकाणी आपल्याला पुष्कळ शक्तीचा आणि ऊर्जा शक्तीचा असा या ठिकाणी बचत होत असते. इफ यू रिसायकल इवन अ सिंगल ग्लास बॉटल, या ठिकाणी तुम्ही एक काचेची बाटली जर रिसायकल केली, यू सेव इनफ एनर्जी टू पॉवर आवर कलर टी व्ही फॉर अबाउट 20 मिनिट्स. 20 मिनिट चालणारी कलर टी व्हीला जेवढी ऊर्जा मिळत असते तेवढी ऊर्जा आपण वाचवू शकतो. सो द नेक्स्ट टाईम, म्हणून दुसऱ्या वेळेस लक्षात ठेवा मुलांनो आणि मुलींनो, यू थ्रो अवे अ ग्लास बॉटल, थिंक ग्लास इज व्हॅल्युएबल. अशा प्रकारे काच फेकून देऊ नका, त्याचा भुगा होऊ देऊ नका. अशा प्रकारच्या गोष्टी अतिशय मूल्यवान आहेत, त्या तुम्ही भंगारवर घाला, भंगारवाला घेईल आणि त्या ठिकाणी ती योग्य त्या कारखान्यामध्ये त्या बाटल्या जाऊन किंवा काचेच्या वस्तू जाऊन फुटलेल्या त्या ठिकाणी त्याचं रिसायकल तयार होईल, पुन्हा त्याची निर्मिती होईल. पॉइंटर्स, सर्व विद्यार्थ्यांना, मुलांना आणि मुलींना अशा सूचना आहेत की आपण हे पॉइंटर्स, प्रश्न उत्तरे जे आहेत ते आपण एक्झरसाइजच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1, फाइंड द फॉलोइंग लिस्ट फ्रॉम द पॅसेज अँड कॉपी देम, आणि त्यांना नक्कल करा. एवढे थिंग्स मेड ऑफ ग्लास, हे आपल्या जीवनामध्ये ज्या आपण दररोजच्या वापरणाऱ्या वस्तू असतो त्या वस्तूंची लिस्ट, यादी या ठिकाणी करायची आहे. व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास, तुम्ही गरम लिक्विड ग्लासच्या साह्याने काय करू शकता. नेम्स ऑफ कलर्स, रंगांची नावे लिहा. क्वेश्चन नंबर 2, गेस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज, खालील जी शब्द आहेत या ठिकाणी या शब्दाचा अर्थ, हे शब्द वरील उतार्यामध्ये आलेले आहेत, परंतु या शब्दाचा अर्थ या ठिकाणी तुम्ही लिहा. मोल्टन, वितळलेला. ट्रान्सपरंट, आरपार दिसणारा. इम्पेरेबल हा शब्द या ठिकाणी आलेला आहे आणि त्याची डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. इम्पेरेबल म्हणजे काय, या ठिकाणी ते इम्पेरेबल शब्द आलेला आहे, पहा याची डेफिनेशन पुढं दिलेली आहे. इट डज नॉट अलाउ वॉटर और अदर लिक्विड्स टू पास, म्हणजे त्याच्यामधून जसं की आपण हवेमधून आरपार हात कुठवरही घालू शकतो, परंतु काचामधून आपल्याला हात बाहेर घालता येत नाही. जरी आरपार दिसत असेल तरी आपल्याला काचामधून आरपार पुढे जाता येत नाही, त्याला इम्पेरेबल असं म्हटलेलं आहे. त्याची ती डेफिनेशन आहे, व्याख्या आहे. मग या ठिकाणी आपल्याला नंतरचा शब्द आहे इम्पार्ट, म्हणजे त्याचा भाग असणे. रिसायकेबल, या ठिकाणी रिसायकेबल, या ठिकाणी त्याची पुनर्निर्मिती करता येते, त्याला रिसायकेबल असं म्हटलं आहे. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग यूजिंग सुटेबल डायग्राम्स, खालील गोष्टीवर शॉर्ट नोट्स लिहा आणि शॉर्ट नोट्स लिहिल्यानंतर त्यासाठी एक खास आकृतीही काढा. हाऊ ग्लास इज मेड, काच कसा बनलेला आहे त्याच्याविषयी शॉर्ट नोट लिहा, 5-6 वाक्य लिहा.
वर आपण धड्यामध्ये शिकला आहे हाऊ ग्लास इज मेड. तिथे तुम्हाला ही वाक्य सापडतील. शेजारी काही आकृत्या दिलेल्या आहेत, त्यापैकी योग्य आकृती निवडून शेजारी आकृती काढा. आकृती पेन्सिलने काढा किंवा आकृती एखाद्या झेरॉक्स पेपरवर काढून रंगवून चिटकविली तरी चालेल. हाऊ ग्लास इज शेप्ड, या काचाला आकार कसा दिला जातो, त्याच्या ओळीवर उतार्यामध्ये दिलेल्या आहेत, त्या पाहून लिहायच्या. आणि काचेला आकार देत असताना वेगवेगळ्या साच्यामध्ये ओतत असतानाच्या आकृत्या त्या ठिकाणी काढा. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास, काचाची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी लिहा आणि काचाची आकृती काढा. क्वेश्चन नंबर 4, प्रश्न 4, फाइंड आउट हाऊ पेपर अँड प्लास्टिक्स आर रिसायकलेबल अँड रिसायकल्ड. याच प्रकारे एक दुसरा मुद्दा की रिसायकल्ड याच्याशी संबंधित की ज्याचे पुनर्निर्माण केले जाऊ शकते त्याच वस्तूपासून. तर पेपर, कपटा असतील, जुनी रद्दी असेल, त्याच्यापासून नवीन वह्यांसाठी लागणारी कागद, पुस्तकांसाठी लागणारी कागद तयार करता येतात. आणि प्लॅस्टिक्सपासून ज्या खराब झालेले प्लॅस्टिक आहे ते जर भंगारवर घातले त्यापासून नवीन वस्तू, प्लॅस्टिकच्या घागरी असतील, प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या वस्तू असतील, त्या ठिकाणी आपल्याला प्लॅस्टिकच्या बकेट्स असतील तयार करता येतील. क्वेश्चन नंबर 5, प्रश्न 5, प्रिपेअर अ पोस्टर इच टू आर्ग्यू पीपल टू, यासाठी पोस्टर बनवा. यूज ग्लास केअरफुली, काच काळजीपूर्वक वापरा. हँडल ग्लास विथ केअर, या ठिकाणी हँडल ग्लास विथ केअर लिहिलेलं आहे आपण. रिसायकल ग्लास, ग्लासचे रिसायकल करा. लर्निंग अबाउट लँग्वेज, भाषेविषयी शिक्षण. व्हर्ब्स, VERBs, व्हर्ब्स म्हणजे क्रियापदे. राईट व्हॉट द फॉलोइंग डू, काय करतात, खालील प्राणी काय करतात. उदाहरणार्थ मंकीज जम्प, माकडे उड्या मारतात. पीपल स्पीक, लोक बोलतात. कॅट्स पर, कॅटचा आवाज पर. साऊंड ऑफ कॅट्स, नाव वी आर गोइंग टू ऑन इंटरनेट साऊंड ऑफ कॅट्स. मांजर म्याव म्याव असा सुद्धा आवाज काढते. फ्रॉम म्याव अँड पर्स, जे आपण या ठिकाणी व्यक्त केलेले दोन्ही उद्गार या ठिकाणी मांजरीच्या नावावर दर्जा आहेत. MEOWS म्याऊज अँड PURRS पर्स. या ठिकाणी हे दोन्ही स्पेलिंग तुम्ही लिहून घ्या. MEOWS म्याऊज अँड PURRS. Thank you, students. Turtles. Turtles walk slowly. Lions roar. Girls and boys studying or speaking anything. You can write anything.
या ठिकाणी अशाच प्रकारे वरी वाक्य पूर्ण करण्यासाठी खाली क्रियापदांची लिस्टच दिलेली आहे. यू मे हॅव युज्ड वर्ड्स लाईक जंप, जंप उडी मारणे. चला आपण ही शब्द पाठ करूयात. JUMP जंप उडी मारा, WALK वॉक चाला, SWIM स्विम पोहा, HUNT हंट शिकार करा, ROAR रोर सिंह गर्जना, PORR पर मांजरीचा आवाज, PLAY प्ले खेळा, ETC एक्सेट्रा इत्यादी. टू कंप्लीट द अबव सेंटेन्स ऑल दीज वर्ड्स शो ॲक्शन. सच वर्ड्स आर नोन ॲज व्हर्ब्स. अशा ॲक्शन दाखविणाऱ्या, कृती दाखविणाऱ्या शब्दांना आपण व्हर्ब्स असे म्हणतो, क्रियापद असे म्हणतो. आज आपणास क्रियापदाची ओळख झालेली आहे. अ व्हर्ब इज अ वर्ड. व्हर्ब हा असा शब्द असतो, ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स किंवा शब्दांचा असा गट असतो, दॅट शोज ॲक्शन की तो कृती दाखवतो. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ, पोर POUR पोर ओतणे, MOULD माऊड साच्यात घालणे, ROLL रोल गुंडाळणे, PRESS प्रेस दाब देणे, OR किंवा हे ऑर किंवा हे क्रियापद नाही, BLOW ब्लो वाहने. मुलांनो आणि मुलींनो, ही क्रियापद वरील हाऊ ग्लास इज मेड यामध्ये आलेली आहेत. त्याला तुम्ही पेन्सिलने अंडरलाईन करा. तुमच्या रजिस्टरमध्ये क्रियापदाचा एक धडा तयार करा आणि सर्वात जास्त क्रियापदाची कोण लिस्ट तयार करतं ते पाहू. तुम्ही मला सांगा की तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये जास्तीत जास्त किती क्रियापदे लिहिलेली आहेत. त्याचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग, त्याचा उच्चार आणि मराठीमध्ये अर्थ लिहा. त्याचा फोटो काढून पाठवा. मला कळेल की कोण आघाडीवर आहे आणि कोण पिछाडीवर आहे. कॅन यू थिंक याच्यामध्ये CAN कॅन हे क्रियापद आलेलं आहे. THINK थिंक हे क्रियापद आलेले. कॅन यू थिंक तुम्ही विचार करू शकता का ऑफ सम वर्ब्स दॅट वी यूज व्हेरी ऑफन. ते शब्द आपण नेहमी वापरत असतो. COOK कुक स्वयंपाक करते, COOK कुक स्वयंपाक करतो. BR नंतर 3 अक्षर आहेत पहा, आणि त्याने मिळून या ठिकाणी एक क्रियापद पूर्ण होतं. या ठिकाणी आपण पुढील शब्द तात्पुरता पाहू. गो जाते. या ठिकाणी काही शब्द असे दिलेले आहेत की ते नॉन व्हर्ब आहेत, म्हणजे ते क्रियापद नाहीत. GIRL गर्ल मुलगी. तरी पण आपण त्या शब्दाचं क्रियापद शोधूयात. JOIN जॉईन जोडणे, COT कट कापा. या ठिकाणी BR ने सुरू होणारे क्रियापद शोधा. किंवा या ठिकाणी ब्राईट असा शब्द आहे, BRIGHT ब्राईट तेजस्वी. जसं की ब्राईटचं ब्राईटन होईल नंतर. ब्राईट तेजस्वी करणे. या ठिकाणी वरी एक शब्द शिल्लक राहिलेला आहे आपला.
या ठिकाणी काही नॉन वर्ब दिलेले आहेतच त्यांनी, कारण टी ए नंतर 2 अक्षरे आहेत. टी ए डबल एल टॉल उंच, यानंतर अजून एम ए नंतर 2 अक्षर दिलेले आहेत. एम ए आर के मार्क खून करणे, त्यानंतर डब्ल्यू आर नंतर 3 ब्लँक दिलेले आहेत. WRIST wrist मूठ. Some verbs tells us what is happening or has happened or will happen, etc., etc. Even when there is no one to do it. For example, it rained. तो पाऊस पडला. It became dark. त्याचा अंधार पडत गेला. Some verb describes a state. काही क्रियापदे ही अवस्था याचं वर्णन करतात. फॉर एक्झाम्पल, सी वॉज टायर्ड. ती थकलेली होती, तिची अवस्था आहे थकलेली. ही इज हॅपी. तिची अवस्था आहे त्याची अवस्था आहे की तो आनंदी आहे. द रॅबिट हॅज रेड आईज. आणि या सशाचे डोळे कसे आहेत? लाल आहेत. त्या सशाची अवस्था दर्शविली की त्याचे डोळे लाल आहेत. A sentence usually contains one or more verbs. असे एखादे वाक्य असतं की त्याच्यामध्ये 1 किंवा 2 शब्द समाविष्ट असतात. A sentence with a verb expresses a complete thought or idea. Now try to make complete sentence in English or in your mother tongue. What do you find? तुम्हाला काय सापडते? Read any paragraph from the passage. Can you find any sentence without a verb? एखादं असं तुम्हाला वाक्य सापडतं का की ते क्रियापदाशिवाय आहे? ब्युटिफुल. धिस प्लेस इज सो ब्युटिफुल. या ठिकाणी IS इज हे क्रियापद वापरलेलं आहे आणि ते हेल्पिंग वर्ब आहे. यानंतरचा पाठ ॲडवाइज कस्टमर्स हा आपण पुढील तासामध्ये शिकणार आहोत. इन नेक्स्ट पिरियड वी विल लर्न ॲडवाइज कस्टमर्स. सो वी हॅव लर्न टुडे अप टू पेज नंबर 70. वी हॅव लर्न टुडे अप टू पेज नंबर 47. आज आपण 47 पानापर्यंत 6वीचे इंग्रजीचे पुस्तक शिकलेले आहे. My little dear students, if you have any problem, तुम्हाला जर एखादी काही समस्या असेल, you can phone me. तुम्ही मला फोन करू शकता. You can phone call or you can chat your questions at my WhatsApp comment box. Today we have learnt a lesson how glass is made. I think you have understood this lesson well, and you are listening this lesson well. If you are not understanding, listen this video again 2 or 3 times. You will understand this. So students, goodbye now, and we will visit you in next period. Goodbye students. Bye.